हॅलो. एमपीएससी आणि यूपीएससी यांच्या सिलेबस मधला फरक काय आहे हे विचारण्यासाठी मला आतापर्यंत बरीच डिमांड आली. म्हणजे आपल्या चॅनलवरच्या 33% पोरांनी मला हा प्रश्न विचारलाय. आपल्या चॅनलवर 6 सबस्क्रायबर्स आहेत, त्यापैकी 2 पोरांनी मला विचारला हा प्रश्न डायरेक्टली मेसेज करून. सॉरी, 65. जाऊ दे. आता आपण एक्झामची स्ट्रक्चरिंग बघू. तर एक्झामची स्ट्रक्चरिंग कशी आहे हे आपल्याला माहितच आहे. 3 विभागात विभागली आहे. एमपीएससी आणि यूपीएससी दोघांचे सांगतोय की पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि इंटरव्ह्यू सेम स्ट्रक्चर आहे. पूर्व परीक्षेत 2 पेपर आहेत. 200 मार्काचे. 200 मार्कात जीएस आणि 200 मार्काचा सीसॅट. सीसॅट हा क्वालिफाईंग आहे. त्याच्यानंतर मुख्य परीक्षा येते. मुख्य परीक्षा ही आहे 1750 मार्कांची. आता 1750 मार्क कसे? 250 मार्काचा असतो एसे. त्याच्यानंतर 4 जीएस चे पेपर असतात 250 मार्काचे, बरोबर. आणि एक असतो आपला ऑप्शनल. ऑप्शनलचे 2 पेपर असतात. 2 पेपर हे असतात 250 मार्काचे. असे सगळे मिळून होतात आपले 1750 मार्क. आणि त्याच्यानंतर आपला असतो इंटरव्ह्यू. इंटरव्ह्यू असतो 275 मार्काचा. तर हे मुख्य परीक्षा आणि इंटरव्ह्यू ह्या दोघांचे पण मार्क्स पकडून आपला एकदम फायनल मेरिट लिस्ट लागते. आता या व्हिडिओमध्ये आपण इंटरव्ह्यू विषयी बघू नये, फक्त मुख्य आणि पूर्व परीक्षा यांच्या सिलेबस मधला फरक बघू आपण काय आहे. तर सगळ्यात आधी येते पूर्व परीक्षा. पूर्व परीक्षेमध्ये सिलेबस जवळपास सेम आहे. पहिला पॉइंट आहे करंट अफेअर्सचा. याच्यामध्ये पण करंट अफेअर्स विचारले, याच्यामध्ये पण विचारले. फक्त फरक काय आहे की ह्याच्यातले जे करंट अफेअर्स आहे याच्यामध्ये स्टेट विषय पण विचारणार. म्हणजे मी जे डाव्या साईडला आहे, डाव्या साईडला एमपीएससी आहे, उजव्या साईडला यूपीएससी आहे. तर एमपीएससी मध्ये स्टेट विषयी पण विचारणार. महाराष्ट्र विषयीचे जे करंट अफेअर्स आहेत ते. त्यानंतर दुसरा सब्जेक्ट येतो हिस्ट्री. हिस्ट्रीमध्ये यूपीएससी मध्ये फक्त इंडियाची हिस्ट्री विचारली आहे आणि याच्यामध्ये भारत आणि महाराष्ट्र दोघांची पण हिस्ट्री विचारली आहे. त्याच्यानंतर तिसरा सब्जेक्ट येतो जिओग्राफी. जिओग्राफीमध्ये हे काय म्हणतायत की इंडिया आणि वर्ल्ड दोघांची जिओग्राफी विचारली आहे. आणि एमपीएससी मध्ये काय म्हणतात की फक्त तुम्ही तेवढंच करू नका, महाराष्ट्राची पण करा तुम्ही. ठीक आहे, हे बघा, महाराष्ट्राची जिओग्राफी. त्याच्यानंतर चौथा सब्जेक्ट आहे पॉलिटी. पॉलिटी आणि गव्हर्नन्स. ह्याच्यामध्ये इंडियन पॉलिटी आणि गव्हर्नन्स एवढंच विचारलंय. ह्याच्यामध्ये तसं नाही म्हणत आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही भारत आणि महाराष्ट्र ह्या दोघांची पण पॉलिटी करा. पण ह्याच्यामध्ये एवढं असं आहे की जी महाराष्ट्राची पॉलिटी आहे त्याच्यावरचे फक्त पंचायत राज विषयी प्रश्न विचारतात, जास्त काही विचारत नाही एमपीएससी मध्ये. त्याच्यानंतर येतो इकॉनॉमिक्स. इकॉनॉमिक्स मध्ये जवळपास सगळं सेम आहे. हा आणि हा दोन्ही सेम आहे एमपीएससी यूपीएससी मध्ये. त्याच्यानंतर एन्व्हायरमेंट. आणि दोघांमध्ये एन्व्हायरमेंट विचारला जातो. एन्व्हायरमेंट. पण ह्याच्यातलं जे एन्व्हायरमेंट आहे, यूपीएससी मधलं जे एन्व्हायरमेंट आहे ते थोडं जास्त डीप विचारलं जातं. ह्याच्यामधलं एकदम डेफिनेशन म्हणा किंवा काही सध्या करंटमध्ये काहीतरी एखादी सीओपी असेल, कॉन्फरन्स ऑफ पार्टीज, तर ते वगैरे विचारलं जातं. बाकी जास्त काही विचारलं जात नाही. आणि शेवटचा सब्जेक्ट येतो आपला जनरल सायन्स. इथे पण जनरल सायन्स आहे, इथे पण आहे. पण ह्या दोघांमध्ये एक फरक आहे. त्याचे फरक सांगतो मी दोघांमधले पण. तर जनरली आपण ह्याच्यात बघायला गेलं, एमपीएससी आणि यूपीएससीच्या पूर्व परीक्षेत फरक बघायला गेले तर मला 3 फरक आढळतात. सगळ्यात पहिला फरक म्हणजे ह्याच्यामध्ये जे 3 सब्जेक्ट आहेत, करंटवाला, आपला हिस्ट्री, जिओग्राफी आणि पॉलिटीमध्ये थोडसा भाग, तर ह्या सब्जेक्टमध्ये महाराष्ट्राविषयी विचारलं आहे. दुसरा फरक म्हणजे काय की ह्याच्यातली मार्किंग सिस्टीम. मार्किंग सिस्टीम अशी आहे ह्याच्यातली की हे बघा, करंटवर 15 प्रश्न विचारतात, हिस्ट्रीवर 15 प्रश्न विचारतात, जिओग्राफीवर 15 प्रश्न विचारतात, त्याच्यानंतर पॉलिटीवर 15 प्रश्न विचारतात, इकॉनॉमिक्सवर 15 प्रश्न विचारतात आणि एन्व्हायरमेंटवर 5 प्रश्न विचारतात. आणि सगळ्यात जास्त प्रश्न विचारतात जनरल सायन्सवर. जनरल सायन्स म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायो, याच्यावर 20 क्वेश्चन विचारतात. यूपीएससी मध्ये असं काहीही मार्क्स डिस्ट्रीब्युशन नाही. आता एक्झाम्पल सांगतो की एका वेळेस म्हणजे कोणत्याही एका वर्षी
पॉलिटीसाठी युपीएससीने फक्त 9 प्रश्न विचारले होते आणि एका वर्षी 22 प्रश्न विचारले होते. म्हणजे बघा, याच्यामध्ये युपीएससी मध्ये काहीच सांगता नाहीये की तुम्ही कुठून कसा का बरं प्रश्न विचाराल, किती कमी किती जास्त असं काही नसतं. फक्त हा युपीएससी आणि एमपीएससी मध्ये फरक आहे की युपीएससी थोडं स्ट्रक्चर्ड आहे, सॉरी एमपीएससी हे थोडं स्ट्रक्चर्ड आहे. आता तिसरा फरक काय झाला की तिसरा फरक आहे जनरल सायन्सचा. जनरल सायन्स मध्ये जे एमपीएससी आहे, एमपीएससी मध्ये फक्त फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायो हे जे बेसिक आहे याच्यावर विचारले जातं. युपीएससी मध्ये असं नसतं. युपीएससी मध्ये काय म्हणतात त्याला, सायन्स अँड टेक्नॉलॉजी विचारली जाते. टेक्नॉलॉजी ही मोस्टली करंट विषयी विचारली जाते की करंटमध्ये स्पेस टेक्नॉलॉजी काय आहे, बायोटेक्नॉलॉजी काय आहे, याच्याविषयी मोस्ट ऑफ द क्वेश्चन्स असतात. तर हा झाला आपला पूर्व परीक्षेचा सिलेबस. त्याच्यानंतर येते मुख्य परीक्षा. हा सॉरी, त्याच्या एक सीसॅट पण आहे. सीसॅट युपीएससी थोडं जास्त डेप्थ मध्ये विचारतात, थोडं जास्त हार्ड असतं, कठीण असतं. आणि एमपीएससीचं म्हणजे खूप जास्त सीसॅट करायची गरज नसते. पण कधी कोण काय करेल, कसं करेल सांगता येत नाही. त्यामुळे आपण तयार असलेलं बरं. जर हे पास झालं पूर्व परीक्षा, तर आपली येते मुख्य परीक्षा. मुख्य परीक्षेत सांगितल्याप्रमाणे 1750 मार्क्स असतात. पहिला पेपर असतो, म्हणजे एमपीएससी मध्ये पहिला पेपर असतो एसीचा. आता ह्यांनी एमपीएससीने म्हणजे पहिले 2 पेपर मराठी आणि इंग्लिशचे दिले आहेत. युपीएससी मध्ये पहिला पेपर एसीचा असतो. त्यांनी तिसरा पेपर एसीचा दिलाय. तर एवढा काही जास्त बाकी फरक नाही. दोघांचाही सिलेबस एसीचा सारखंच सांगितलं आहे की कॅन्डिडेट मे बी रिक्वायर्ड टू राईट एसी ऑन मल्टिपल टॉपिक्स. म्हणजे जनरली युपीएससी सांगतो, युपीएससी मध्ये काय असतं की 8 टॉपिक्स दिलेले असतात. 4-4 करून 1 2 3 4 4 एका क्वेश्चन मध्ये, 4 दुसऱ्या क्वेश्चन मध्ये. तर ह्या 4 पैकी कोणताही तुम्हाला एक लिहायचा असतो आणि ह्या 4 पैकी कोणताही एक लिहायचा असतो. तर असं युपीएससी मध्ये असतं. एमपीएससी मध्ये पण जवळपास सेमच असेल. एसी पेपर झाल्यावर आपला येतो जीएस 1. जीएस 1 मध्ये 3 सब्जेक्ट आहेत. हिस्ट्री, त्याच्यानंतर सोसायटी आणि जिओग्राफी. हिस्ट्रीमध्ये म्हणजे दोन्हीचा सिलेबस डिटो कॉपी आहे, फक्त एका ठिकाणी सोडून. हिस्ट्रीमध्ये काय दिलंय की इंडियन कल्चर, इथे पण इंडियन कल्चर दिलंय. म्हणजे आपल्याला प्रिलिम्स मध्ये युपीएससी ला कल्चर करावं लागतं, एमपीएससी ला कल्चरवर विचारत नाही जास्त. एन्शियंट मीडियावर विचारतं, पण ह्याच्या मेन्स मध्ये कल्चर हा विचारला जातो प्रश्न. आता यांनी एक्स्ट्रा काय टाकलंय, फक्त भक्ती मुवमेंट टाकली. एमपीएससी वाल्यांनी फक्त भक्ती मुवमेंट एक्स्ट्रा टाकली आहे. बाकी सगळा जो सिलेबस आहे हिस्ट्रीचा सेम आहे. हे बघा, इथं फ्रीडम स्ट्रगल दिली आहे, फ्रीडम स्ट्रगल दिली आहे. मॉडर्न इंडियन हिस्ट्री दिली आहे, मॉडर्न इंडियन हिस्ट्री दिली आहे. त्यानंतर हिस्ट्री ऑफ द वर्ल्ड दिली आहे, हिस्ट्री ऑफ द वर्ल्ड दिली आहे. पोस्ट इंडिपेंडन्स दिली आहे, इथे पण पोस्ट इंडिपेंडन्स दिली आहे. म्हणजे जवळपास सगळा सिलेबस सेम आहे, एक्सेप्ट जो भक्ती मुवमेंट आहे ते सोडून बाकी सगळं सेम आहे. त्याच्यानंतर येते सोसायटी. सोसायटीचा डिट्टो सिलेबस आहे. हे बघा, सॅलेंट फीचर्स ऑफ इंडियन सोसायटी, सॅलेंट फीचर्स ऑफ इंडियन सोसायटी, रोल ऑफ वुमन, वुमन्स ऑर्गनायझेशन, वुमनचं ऑर्गनायझेशन दिलं आहे, विचारलं आहे. पॉप्युलेशन असोसिएटेड इश्यूज विचारले आहेत, ग्लोबलायझेशन विचारलं आहे, कम्युनलिझम, रिजनलिझम आणि सेक्युलरिझम हे विचारलं आहे. दोघांचाही सिलेबस एकदम सेम डिट्टो आहे, यात काही फरक नाही. यांनी ऍटलिस्ट असं तरी केलं असतं एमपीएससी वाल्यांनी की फक्त इंडियन सोसायटी नाही तर महाराष्ट्र विषयी पण विचारलं असतं. पण विचारतील पण ते, इंडियामध्ये महाराष्ट्र येतो त्याच्याविषयी त्यांनी फक्त सेपरेट दिलं नाही याच्यात. पण मला वाटतं की एमपीएससी मध्ये थोडंफार महाराष्ट्राच्या सोसायटी विषयी विचारतील. त्याच्यानंतर येते फिजिकल जिओग्राफी, म्हणजे जिओग्राफीमध्ये फिजिकल जिओग्राफी आहे, फिजिकल जिओग्राफी आहे. आणि ते नॅचरल रिसोर्सेस वगैरे वर्ल्डचे विचारले, त्याच्यात पण सेम दिलाय अक्रॉस वर्ल्ड. आता हे इथे एमपीएससी वाले महाराष्ट्राचं विचारू शकले असते आणि विचारतील पण, फक्त सिलेबस मध्ये त्यांनी दिलेलं नाही. बाकी जसा जो सिलेबस आहे डिटो सेम टू सेम आहे. म्हणजे बघा, सुनामी, व्होल्कॅनिक ऍक्टिव्हिटी, सायक्लोन दिलं आहे. अर्थक्वेक, सुनामी, व्होल्कॅनिक ऍक्टिव्हिटी, सायक्लोन सेम दिलंय, काहीच फरक नाही. हा झाला आपला जीएस 1, 250 मार्काचा. त्याच्यानंतर जो जीएस 2. जीएस 2 मध्ये काय आहे, जीएस 2 मध्ये 4 सब्जेक्ट आहेत. पहिला पॉलिटी, त्याच्यानंतर येतो गव्हर्नन्स, त्याच्यानंतर येतो सोशल जस्टिस आणि त्याच्यानंतर आहे आय आर. म्हणजे युपीएससीनी असं
बरोबर स्ट्रक्चरही दिलं नाहीये. सेम एमपीएससीने कॉपी केल्यामुळे ते पण स्ट्रक्चरल नाही आहे. तर ह्याच्यात जे गव्हर्नन्स आहे, अर्धा गव्हर्नन्स इकडे आहे, अर्धा गव्हर्नन्सचा इकडे आहे, आणि मध्ये सोशल जस्टिस आहे. हा जो पॉलिटी आहे, पॉलिटी आपण जो सेम लक्ष्मीकांत शिकतो त्याच्यामधलीच जवळपास सगळी सेम आहे. फक्त एमपीएससी आणि युपीएससी मध्ये फरक काय आहे की एमपीएससीने लोकल सेल्फ गव्हर्नमेंट हे फक्त एक्स्ट्रा टाकलं आहे, बाकी काही नाही. आता लोकल सेल्फ गव्हर्नमेंट आहे हे आता युपीएससीच्या याच्यात येणार नाही का? तिथं पण येतं, पण एमपीएससीने उगाच थोडंसं काहीतरी एक्स्ट्रा टाकायचं बा, काहीतरी वेगळं दिसलं पाहिजे ना. आपले मित्र नसतात का की 4-5 मित्र असले, त्याच्यापैकी एखादी मित्र असा असतो की जे बाकीचे 4-5 जण बोलत असते तेच सेम रिपीट करतो, पण एखादी शब्द जास्त टाकून देतो की वाटलं पाहिजे लोकांना की हा आपण काहीतरी बोलतोय बाबा. तसा जो सेम मित्र आहे, आपले असतात बरेचसे मित्र, तर सेम मित्र हा एमपीएससी आहे. एमपीएससीने सेम कॉपी केली आहे, फक्त लोकल सेल्फ गव्हर्नमेंट एक्स्ट्रा टाकलंय. हा झाला पॉलिटीचा. पॉलिटी नंतर येतं गव्हर्नन्स. गव्हर्नन्स मध्ये काय येतं की काय म्हणतात त्याला, प्रेशर ग्रुप आहेत, एनजीओ वगैरे येतात. त्याच्यानंतर ट्रान्सपरन्सी आणि अकाउंटेबिलिटी. हे जे ट्रान्सपरन्सी, अकाउंटेबिलिटी, गव्हर्नन्स आहे, रोल ऑफ सिव्हिल सर्व्हिसेस आहे, हा जो पार्ट आहे, हा पार्ट आहे GS4 मध्ये पण सेम आहे. सेम GS4 म्हणजे इथिक्स मध्ये पण सेम डिट्टो आहे. गव्हर्नन्स मध्ये एनजीओ, एसएचजी वगैरे येतात. त्याच्यानंतर काही गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज येतात, हे येतं गव्हर्नन्स मध्ये. त्याच्यानंतरचा जो सब्जेक्ट आहे तो आहे हा कोणता, सोशल जस्टिस. सोशल जस्टिस मध्ये काय, वेलफेअर स्कीम्स आहेत, काही SC ST वुमनचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते विचारतात. हेल्थ आहे, एज्युकेशन आहे. हेल्थ एज्युकेशन कुठे इथे इश्यूज रिलेटेड पॉवर्टी हंगर आहे. हे आहे बघा, हेल्थ एज्युकेशन ह्युमन रिसोर्सेस. हेल्थ एज्युकेशन ह्युमन रिसोर्सेस सेम सिलेबस आहे, काही फरक नाही. ह्याच्यामध्ये सोशल जस्टिस मध्ये सोसायटी प्रमाणेच ते महाराष्ट्राच्या विषयी पण बरंच काही विचारू शकतात एमपीएससी मध्ये. तर हा झाला सोशल जस्टिस. सोशल जस्टिस नंतर सब्जेक्ट येतो चौथा सब्जेक्ट, GS2 चा, IR, इंटरनॅशनल रिलेशन्स. इंटरनॅशनल रिलेशन्स मध्ये महाराष्ट्राविषयी जास्त काही विचारणार पण नाही, तर सगळं भारताविषयीच असणार आहे. भारत आणि बाकीचे जे देश आहेत बघा, इंडिया अँड नेबरहुड म्हणजे आजूबाजूचे देश आहेत, बांगलादेश झालं, पाकिस्तान झालं, चायना झालं, तर ह्यांच्यात रिलेशन्स. त्याच्यानंतर बायलॅटरल रिलेशन्स असतात किंवा ग्लोबल ग्रुपिंग्स आहेत, म्हणजे जसं 5 आयज वगैरे झालं, अशासारखे बायलॅटरल ग्रुपिंग्स म्हणजे काय म्हणतात, भारत आणि इस्रायलचे संबंध, भारत आणि US चे संबंध, म्हणजे जे प्रॉमिनंट देश आहेत त्यांच्याविषयी विचारलं जाऊ शकतं त्याच्यात. त्याच्यानंतर आहे की जे डेव्हलप्ड आणि डेव्हलपिंग कंट्रीजच्या पॉलिसीज आहेत, म्हणजे आता US ची जी व्हिसा पॉलिसी चेंज झाली आहे त्याविषयी विचारू शकतात. म्हणजे हे US डेव्हलप आणि डेव्हलपिंग कंट्रीज आहेत, जे ज्याचा भारताचा इंटरेस्ट आहे ते विचारतात त्याच्यात. त्याच्यानंतर आहे की इंटरनॅशनल इन्स्टिट्यूशन्स आहेत इम्पॉर्टंट, WHO झालं, UN झालं, तर ह्याच्याविषयी याच्यात विचारतात. तर हा जो सिलेबस आहे हा सेम आहे आपला IR चा, एमपीएससी आणि युपीएससी साठी. GS3 चा सिलेबस. GS3 मध्ये काय, GS3 सगळ्यात मोठा आहे. GS3 मध्ये 1, 2, 3, 4, 5, 6 सब्जेक्ट आहेत. 6 सब्जेक्ट कोणते आहेत, एक मिनिट. 6 सब्जेक्ट कोणते आहेत? पहिला आहे इकॉनॉमी, हा पण इकॉनॉमीचा पार्ट आहे. दुसरा आहे ऍग्रिकल्चर. तिसरा आहे सायन्स. चौथा आहे एन्व्हायरमेंट. पाचवा आहे डिझास्टर अँड डिझास्टर मॅनेजमेंट. सहावा आहे इंटरनल सिक्युरिटी. भारताची जी सिक्युरिटी आहे त्याच्याविषयी हा जो टॉपिक आहे याच्यात आहे. तर आता इकॉनॉमिक्स आहे, इकॉनॉमिक्स सेम आहे, काही फरक नाही. म्हणजे जे कोर प्रिलिम्स आणि मेन्स मध्ये फरक हा आहे की प्रिलिम्स मध्ये कोर इकॉनॉमी विचारतात, इन्फ्लेशन झालं, GDP झालं. हा, एमपीएससी मध्ये थोडं पॉवर्टी विषयी वगैरे जास्त विचारतात, पण युपीएससी मध्ये कोर इकॉनॉमी जास्त विचारतात. पण जे युपीएससीच्या प्रिलिम्स मध्ये म्हणतोय आता, पण युपीएससीच्या जी मेन्स आहे, मेन्सचा जो GS3 चा टॉपिक आहे इकॉनॉमीचा, त्याच्यामध्ये मोस्टली जे कोर इकॉनॉमी विचारत नाही,
फक्त जे काय म्हणतात त्याला बजेट आहे तेवढं फक्त कोर असतं. बाकी सगळं जे आजूबाजूचं इकॉनॉमी आहे ते विचारतात. म्हणजे इन्क्लुझिव्ह ग्रोथ झालं, त्याचे इश्यूज आहेत इन्क्लुझिव्ह ग्रोथचे. त्याच्यानंतर इंडियन इकॉनॉमी आणि त्याचे प्लॅनिंग आहे, मोबिलायझेशन, ग्रोथ, रिसोर्स, ते डेव्हलपमेंट झालं, ह्याच्याविषयी क्वेश्चन असतात. जवळपास 6 ते 7 क्वेश्चन याच्यावर इकॉनॉमिक्सवर असतात. सेम याचं पण आहे, याच्यात पण जवळपास सेम लाईनवर विचारतील. हा, आता इथे आहे गव्हर्नमेंट बजेटिंग. गव्हर्नमेंट बजेटिंग मध्ये महाराष्ट्राचं बजेट विचारू शकतात. हा झालं इकॉनॉमिक्स. इकॉनॉमिक्स नंतर ऍग्रिकल्चर आहे. ऍग्रिकल्चर पण दोन्ही याच्यात सेम आहे, की क्रॉप्स आणि क्रॉपिंग पॅटर्न आहे. याच्यात त्यांनी महाराष्ट्राविषयी विचारलं नाहीये, फक्त कंट्रीज बोलले एमपीएससी मध्ये पण. याच्यात पण कंट्री विषयी आहे, सेम जसं तिसं डिट्टो छापला आहे. याच्यामध्ये फूड प्रोसेसिंग कशी केली जाते, टेक्नॉलॉजी काय आहे, त्याच्यानंतर सबसिडीज हे वगैरे विचारलं आहे, पब्लिक डिस्ट्रीब्युशन, हे सगळं सगळं जवळपास सेम आहे, काही फरक नाही. त्याच्यानंतर हे ऍग्रिकल्चर झालं. ऍग्रिकल्चर नंतर येतं सायन्स. सायन्समध्ये टेक्नॉलॉजी विचारतात. हे बघा, सायन्स आणि टेक्नॉलॉजी, इथे पण सायन्स आणि टेक्नॉलॉजी. म्हणजे आपण प्रिलिम्स मध्ये बघितलं होतं की जनरल सायन्स आहे, आणि युपीएससी मध्ये सायन्स आणि टेक्नॉलॉजी विचारतात. आणि एमपीएससी मध्ये फक्त जनरल सायन्स, फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी विचारतात. इथे तसं नाही, इथे सायन्स आणि टेक्नॉलॉजी विचारतात. म्हणजे सेम युपीएससीच्या लाईन्सवर. याच्यात बायोलॉजी आणि फिजिक्स, केमिस्ट्री विचारणार नाही. याच्यात बघा, डेव्हलपमेंट आणि इफेक्ट ऑन एव्हरीडे लाईफ आहे टेक्नॉलॉजीचे. त्याच्यानंतर हे बघा, कुठे आहे बघा, कुठे गेला, अचिव्हमेंट्स ऑफ इंडियन्स, जे भारतीय जे शास्त्रज्ञ होते, बोस झाले, किंवा आपले प्रेसिडेंट होते, काय, एपीजे अब्दुल कलाम होते. ह्यांचे जे इंडियन्स आहेत, यांचे सायन्स आणि टेक्नॉलॉजी मधले जे जे नवीन नवीन येत आहे, किंवा आधी पण त्यांनी जे काही शोध लावलेत त्यांच्याविषयी विचारणार. त्याच्यानंतर इंडियनायझेशन ऑफ टेक्नॉलॉजी, जसं नासाने आता प्रायव्हेटायझेशन केलं आहे, किंवा भारताची पण मेक इन इंडिया जी पॉलिसी आहे त्याच्यामध्ये जे पेटंट्स वगैरे देत आहेत इंडियन्स लोकांना, ते वगैरे याच्यात विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर गव्हर्नमेंट स्ट्राइव्स टू, नाही, हे हे सिलेबसमध्ये हे एक्स्ट्रा त्या पेजवर असतं. त्याच्यानंतर अवेअरनेस इन फील्ड्स ऑफ आय टी, स्पेस, कम्प्युटर्स, रोबोटिक्स, नॅनो टेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, हे आपण प्रिलिम्स मध्ये वाचतो युपीएससीच्या, ते याच्यात विचारतात मेन्स मध्ये. तर म्हणून युपीएससीच्या प्रिलिम्स मध्ये जे आपण सायन्स करतो ते एमपीएससी आणि युपीएससी दोघांच्याही मेन्सला विचारले जाणार. ठीक आहे, हा झाला सायन्सचा सब्जेक्ट. आता आहे एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंट दोघांचेही सेम आहे, दोघांमध्येही सेम प्रश्न विचारले जाणार, पण मोस्टली करंटचं विचारलं जातं याच्यामध्ये, मेन्समध्ये. याच्यामध्ये पण एमपीएससी मध्ये पण सेम करंटचं विचारलं जाऊ शकतं. त्याच्यानंतरचा 5वा सब्जेक्ट आहे GS3चा, तो आहे डिझास्टर अँड डिझास्टर मॅनेजमेंट. युपीएससी मध्ये फक्त डिझास्टर अँड डिझास्टर मॅनेजमेंट एवढंच म्हटलंय. एमपीएससी वाल्यांनी काय काय गडबड केली, म्हणजे त्यांना काय वाटलं काय माहिती नाही, पण ते म्हणतात की डिझास्टर मॅनेजमेंट, कॉमा देऊन त्यांनी हे पण टाकलं की डिझास्टर रिस्क रेझिलियन्स आणि रेझिलियंट सोसायटी. ह्याच्यामध्ये युपीएससी मध्ये असं सांगितलं नाहीये, पण हे जे डिझास्टर रिस्क रेझिलियन्स आणि रेझिलियंट सोसायटी आहे, हे युपीएससीच्या याच्यामध्ये पण असतं. हा जो सब्जेक्ट आहे, ह्या सब्जेक्टचा पार्ट आहे तो. ह्यांनी फक्त एक्स्ट्रा टाकलंय, काय गरज पडली काय माहित नाही. तो मग कशी मित्र बोललो नाही का, सेम तोच मित्र आहे एमपीएससी म्हणजे. हे झाले 5 सब्जेक्ट. 6वा सब्जेक्ट आहे इंटरनल सिक्युरिटी. इंटरनल सिक्युरिटीमध्ये काही फरक नसणार आहे, सेम आहे. ह्याच्यात काय असणार आहे की जे एक्स्ट्रीमिझम आहे, म्हणजे नॉर्थ ईस्ट मध्ये जे भांडणं चालू आहेत, मणिपूर म्हणा किंवा नागालँड वेगळं पाहिजे, हे भांडणं आहेत. दुसरं झालं आपलं लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम, म्हणजे नक्षलवाद. त्याच्यानंतर आपलं जम्मू आणि काश्मीरमध्ये जे चालू आहे ते, हे याच्यात विचारतात. त्याच्यानंतर रोल ऑफ एक्सटर्नल स्टेट अँड नॉन स्टेट ऍक्टर्स, म्हणजे पाकिस्तान सारखे जे स्टेट आहेत त्यांच्याविषयी, किंवा नॉन स्टेट ऍक्टर्स म्हणजे काय, एनजीओ वगैरे झालं, ग्रीन पीस सारखे एनजीओ होते, त्या एनजीओ विषयी वगैरे इथे विचारले जातात. त्याच्यानंतर इंटरनल सिक्युरिटीचे जे चॅलेंजेस आहेत, म्हणजे कम्युनिकेशन नेटवर्क्स आहे, सोशल मीडिया झालं, ह्याच्या सायबर सिक्युरिटी आहे, मनी लॉन्ड्रिंग आहे, ह्याच्यापासून आपल्या इंटरनल सिक्युरिटीला जे काही चॅलेंजेस येतात त्याच्याविषयी हा सिलेबस आहे. त्याच्यानंतर की जे ऑर्गनाइज क्राईम आहे आणि टेररिझम आहे ह्यांच्यातलं लिंकेज काय आहे ते विचारतात. ऑर्गनाइज क्राईम म्हणजे काय, की जे ड्रग वगैरे हे असतात नाही का, ड्रग डीलर्स वगैरे असतात, ते ऑर्गनाइज क्राईम मध्ये येतात. आणि जे टेररिझम वगैरे आहे
तर ह्या दोघांमध्ये लिंकेज काय आहे ते विचारलं आहे. आणि शेवटचं आहे सिक्युरिटी फोर्सेस आणि त्याचे एजन्सी यांचं मॅन्डेट हे विचारलं आहे ह्या सिलेबसमध्ये. ह्या दोघांचे एमपीएससी आणि युपीएससी दोघांचे सिलेबस सेम आहे. GS4 इथिक्स. इथिक्सचा सिलेबस डिटो जशाचा तसा छापला आहे, काही फरक नाही. आणि याचं स्ट्रक्चरिंग कसं असतं, 10 मार्काचे 13 प्रश्न असतात आणि 6 प्रश्न असतात, सॉरी 6 केस स्टडीज असतात 20 मार्काचे. तर असा हा 250 मार्काचा पेपर असतो. सेम इथे पण विचारणार, काही फरक नसणार आहे. ह्याच्यामध्ये इथिक्स आणि ह्युमन इंटरफेस विचारलंय, ऍप्टिट्यूड विचारला आहे, त्याच्यानंतर सिव्हिल सर्व्हिसेसच्या ऍप्टिट्यूड आणि फंडामेंटल व्हॅल्यू विचारलाय. सॉरी, हा ऍटिट्यूड होता. त्याच्यानंतर इमोशनल इंटेलिजन्स आहे, थिंकर्स आहे. त्याच्यानंतर पब्लिक आणि सिव्हिल सर्व्हिसेसच्या व्हॅल्यूज आहे. ह्याच्यामध्ये लॉज आणि रूल्स कसे आहेत आणि त्याचं इथिक्सशी काय संबंध आहे, कॉर्पोरेट गव्हर्नन्स कसं असतं, इंटरनॅशनल रिलेशन मध्ये काय इथिक्स आहे ते वगैरे विचारलं. म्हणजे वॉर इथिक्स वगैरे आहे नाही का, ते सगळं याच्यामध्ये आहे. त्याच्यानंतर प्रोबिटी इन गव्हर्नन्स म्हणजे इंटिग्रिटी वगैरे, म्हणजे मध्ये कशी आपण आणू शकतो त्याच्याविषयी आहे. ते सिटीजन चार्टर आहे, वर्क कल्चर आहे, सिव्हिल सर्व्हिसेसची डिलिव्हरी आहे, त्याविषयी ते कशी क्वालिटी त्याची मेंटेन करायची ते आहे प्रोबिटी इन गव्हर्नन्स मध्ये. त्याच्यानंतर जे केस स्टडीज सांगितल्या होत्या, ह्या ज्या 6 केस स्टडीज आहेत, ह्या 6 केस स्टडी ह्या सगळ्या सिलेबस मधून ह्या 6 केस स्टडी विचारणार आहे. तर असा आहे आपला हा सिलेबस. तर आता ह्या सिलेबस वरून आपल्याला काय समजतं की पहिली गोष्ट, दोघांचा इंटिग्रेटेड अभ्यास कसा करायचा. की लक्ष्मीकांत आहे, हे सगळ्यांनी वाचलंच पाहिजे. हिस्ट्री आहे, हिस्ट्री दोघांची पण जवळपास सेम आहे. आपण एमपीएससी ला कदाचित कल्चर सोडू, पण तेच मेन्सला आहे ना, तर कल्चर ते आपल्याला करावंच लागणार आहे एमपीएससी आणि युपीएससी साठी दोघांसाठी. तर कल्चर झालं. त्याच्यानंतर महाराष्ट्राची हिस्ट्री आहे ती फक्त आपल्याला वेगळी करावं लागेल. हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटी आहे ते फक्त आपल्याला वेगळं करावं लागेल. आणि जनरल सायन्स म्हणजे बायोलॉजी, हिस्ट्री, सॉरी 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 बायोलॉजी, फिजिक्स आणि केमिस्ट्री, हे 3 सब्जेक्ट आपल्याला फक्त एमपीएससीच्या प्रिलिम्ससाठी वेगळे करावे लागतील. बाकी काहीही फरक नाहीये एमपीएससी आणि युपीएससी मध्ये. एवढंच. आता बघू एमपीएससीचा अजून जेव्हापासून सिलेबस चेंज झाला तेव्हापासून प्रिलिम्स पण नाही झाली आणि मेन्स पण नाही, पहिल्यांदाच आहे. तर बघूया आता ह्या वर्षी कसं येतंय. तर हा झाला आपला एमपीएससी आणि युपीएससीच्या सिलेबस मधला फरक, कम्पॅरिझन. थँक्यू.